आई, काय ग फार खुश दिसतेस. उद्या इलेक्शनची सुट्टी आहे. मग काय फिरायला जाऊ? जा की. नको, आता काय झालं? सकाळी लवकर जावं लागेल. मग त्यात काय. एवढ्या सकाळी कोण सोडणार मला? एवढ्या सकाळी गावात एसटी पण नसते. तरी तू फिरायला जाणार? म्हणजे अगं जर आपल्याला चांगल्या सुविधा हव्या असतील तर आपल्याला इलेक्शनमध्ये मतदान नको करायला, चांगला उमेदवार नको निवडून द्यायला. आता इलेक्शनची सुट्टी काय फिरण्यासाठी नसते, देशाच्या प्रगतीची वाटचाल करण्यासाठी असते. अगं पण आई, मतदान कोणाला करू हेच कळत नाही. अगं अशा व्यक्तीला मतदान करायचं ज्याची नाळ सामान्य जनतेशी जोडलेली असते आणि तिला आपल्या सुखदुःखाची जाणीव असते आणि त्या सत्तेच्या खुर्चीसाठी नाही तर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी इंटरेस्टेड असतील. अगं पण असं कोण आहे? तुला नाही वाटतं? आपल्या सुरभीताई. हो, आपल्या सुरभीताईच. त्यांना माणसांची जाण आहे, शिक्षणाची आस आहे, प्रगतीचा ध्यास आहे. त्या आपल्या सुरभीताईच ज्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी, संघटनेसाठी गेले कित्येक वर्ष त्या काम करतायत. हो आई, आता बदल घडवूया, सुरभीताईंनाच निवडून देऊया. त्यासाठीच भारतीय जनता पार्टीचे भुईंज गटातील उमेदवार श्री दिलीप ज्ञानोबा बाबर आणि पंचायत समिती वाईसाठी भुईंज गणातील उमेदवार डॉक्टर सुरभीताई मदन भोसले यांनाच कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा. घडवूया बदल, फुलवूया कमळ. लक्षात ठेवा कमळ, विसरू नका कमळ.